गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आता वाजलेत सकाळचे 9:30. निघालो कामावरती. तर सकाळी तर चांगली आहे, बघू शकतात. ट्रॅफिक एवढं आहे, एवढं ट्रॅफिकमध्ये जावं लागतं रोज आपलं. ट्रेनने पण बघितलं जाऊन, पण ट्रेनपेक्षा म्हटलं बाईकवरती जाऊ, दोन्ही कामं होतील. ऑफिसला पण पोचू, तुमच्याशी बोलणं पण होईल आपलं. खालून रस्ता रिकामा आहे, पण तिथे सिग्नल आहेत. ठीक आहे, चालेल. 5 मिनटं लागतील अजून. तर आत्ता रस्ता रिकामा आहे आणि आता बघा, टेन्शन नाही. तर चलो, माझी गाडी आहे शाईन. म्हणजे भरायचं पेट्रोल, कारण की मी भरतो फक्त शेलचं पेट्रोल. आता ट्रॅफिक थोडा कमी झालाय, म्हणजे कमीच नाही आहे ॲक्च्युअल रोडला. म्हणजे हा खूप शॉर्टकट आहे. म्हणजे कोणाला एअरपोर्टला जायचं आहे, अंधेरीला जायचं आहे, कलिनाला जायचं आहे, सांताक्रूजला जायचं आहे. हा बऱ्यापैकी जवळचा आहे जर मुंबई दिशेने येत असेल तर. त्यामुळे ट्रॅफिक असते. ठीक आहे, आपण समजू शकतो. आता का ऑप्शन पण नाही, प्रत्येकाला कामावरतीच जायचं आहे. पण मित्रांनो, ड्रायव्हिंग करताना एकदम काळजीपूर्वक घ्या, कारण की कोण कधी मध्येच ब्रेक दाबेल, कोण मध्येच गाडी राईटला टाकेल, कोण लेफ्टला टाकेल, सांगता येत नाही. त्यामुळे व्हिडिओ बनवतात, असं मी आता बनवतो, पण माझं लक्ष पूर्ण ड्रायव्हिंगकडे आहे. भाई जान है तो जान है, काय असंच आहे काय माहिती. काय कमेंटमध्ये सांगा जरा काय ते. एक बरं बाईक असल्यामुळे लेफ्ट टू लेफ्ट जायला भेटतं. काही काही गाडीवाले मध्येच गाडी घालतात, त्यामुळे तो पण रस्ता ब्लॉक करून टाकतात. आणि आम्ही शिस्तमंद लाईनीतून जायचं ठरवलं आहे. चलो, मला आता पोचेलच आपण. तर जर या रोडला काही काम असेल तर वेळ बघूनच निघा. ट्रॅफिक तर बघतायत तुम्ही.
वेस्टर्न हायवे एअरपोर्ट कलिना बोट लागला समोर. वीआईपी एंट्री खत्म. वापस आ गए कॉमन लाइन में भाई साहब. आपण मी पण जाऊ शकलो असतो पण नको, इच्छा नव्हती. काल मी त्याच रोडने आलो होतो. हो कुर्ला मला वाटतं सीएसटी बोलतो. कुर्ला सीएसटी. इथे आपले बाईकचे पार्ट्स, कारचे पार्ट्स सेकंड हँड मध्ये पण भेटतात, नवीन देखील भेटतात. जो बाहेर नाही मिळतो इतर मिळतंय. क्या इथे सही घ्या. मला एवढी घाई लागली आहे की बायको पोहून गेलो वाटतं. लेफ्टलाच गाडी दाखतो. बघितलं काय बोललो. हा सीन येते. काय करता आपण. मस्त आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते बघायलाच पाहिजे. चलो अभी मारना है हमें लेफ्ट. कृपया अपने कुर्सी की पेटी बांध. प्लीज पुट युअर सीट बेल्ट. हम अब मार रहे हैं लेफ्ट. तर तिथे काही तिथून सुद्धा रस्ता आहे पण हा जरा बरा पडतो रिकामा. अभी हम आए हैं बौद्ध चौक. जय जय महाराष्ट्र माझा. बघा घ्या सगळ्यांची. घेतलं भावा. इथे हाथ सीन है. कौन कभी कहीं से किधर से भी आ जाता है. बुड़बक लोगों को समझता ही नाही. समजत नाही त्यांना काय करायचं. चलो अभी हम मारेंगे राइट. बघून मारावं लागतं. राइट लेफ्ट गली. ठीक है. और ये सामने दिख रही है कांच की बिल्डिंग, वो है हमारा ऑफिस. पॉम 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 पॉम. हेल्मेट एवढा भारी आहे ना, टेन्शन नाही. मेन गॉगलचा पण एक तो फ्रेम आहे त्यामुळे तो मेन टेन्शन नाही है. अभी हमें जाना है कहाँ. मुझे देखने तो यहाँ इधर लेफ्ट या राइट. लेफ्ट जाना है. कल्पतरु. अभी हमें सिक्योरिटी रुकाते हैं या नहीं पता नहीं. चला हा जो सरळ रस्ता गेला ना हा कुर्ला स्टेशन आहे. थांब बाबा टर्न मारून दे. चलो आलियो आलियो. पापा कहते हैं नाच रे मोरा आंब्याच्या पानात. नाच रे मोरा नाच. हम आ गए पार्किंग में. आता आपण जाऊया पार्किंग. पार्किंग वन आहे. मी रस्ता नेहमी विसरतो यार. आणि पार्किंग 2 म्हणजे बीचच्या जागी बी लावलंय म्हणजे बेसमेंट 1 आणि बेसमेंट 2. तर आमची सगुणाची जागा ही बघा फुल आहे का काय. सगुणाला कुठे काय पार्क करतो इथेच. नो इशू. ऑप्शन इथे करा ना. एवढा पार्क आपले गाणं आहे. चलो
तर मित्रांनो, आत्ता आपण हा मोबाईल जो अडकवला आहे, पहिला आपण हेल्मेटला लावलेला माउंट चिंटला. आता आम्ही एक वेगळा त्याचा माउंट स्टँड घेतला आहे जो बाईकला असतो, ॲक्शन प्रोचा. आता आपण आहोत विक्रोळीपर्यंत. तर आता आपल्याला ट्रॅफिक तर बेदम भेटणार आहे. तर काय माहिती किती वेळ लागतोय. ते सुद्धा आपल्याला ट्यूटर्न मारून जायचं आहे. हे बघा, आपल्या समोरच्या हायवेने जायचं, पण आपल्याला डायरेक्ट रस्ता नाही आहे, आपल्याला युटर्न मारून जावं लागणार आहे. आता संध्याकाळचे वाजले आहेत 7:30. आता बघू आपल्या पोचायला. ओ बाबा, खतरनाक ठोकली रे. कार आहे, टो करून नेत आहेत. थ्री सिक्स्टी माउंट असल्यामुळे मोबाईल बघा फिरू शकतो, पण कॅमेऱ्यामध्ये हात नाही. थोडं त्याला पण असं करूया तर सेफ. अरे यार, बोलता बोलता ब्रिजवर चढायचो आणि घाटकोपरला बाहेर पडावं लागेल. आपल्याला युटर्न मारायचं, पण ट्रॅफिक बघा. तो चलो, अचानक पाऊस पडला, थोडासा रस्ता ओला करून गेला. सेकंड हेडलाईट लावतो. वाईट ऍक्च्युली म्हणजे एक हेडलाईट बंद झाली येलो कलरची, त्यामुळे बाहेर तसा प्रकाश येत नाहीये. आता खरंच खूप चांगलं आहे, लाईट्स वापरलेत. मी नाशिक पुण्याला राईड्सला गेलो होतो, तुम्ही आपल्या युट्यूबला बघू शकता. खरं यार, आपण बोलतो ट्रॅफिक पोलीस, पण खरंच किती त्यांना त्रास आहे हा ट्रॅफिक काढण्यामध्ये. आता आपल्याला किती त्रास होईल काय माहिती गाडी काढण्यामध्ये, कारण ट्रॅफिक लागतो इथून. पूर्ण भांडूप पंपिंग पर्यंत असतो ट्रॅफिक. हे दादू थांब. आता उद्यापासून आपण जॅकेट सुद्धा घालून निघूया. सवय तर केली पाहिजे, म्हणजे उद्या कुठे लॉंग रूटला जातो आपण, तर बॉडीला सवय झाली पाहिजे ना. ट्रैफिक बता, ट्रैफिक, आज के ट्रैफिक के हाल विक्रोली से लेके भांडूप पंपिंग तक पूरा जाम है. काल आपल्याला एक मित्र भेटला होता आपला, म्हणजे ओळख झाली. कसं आहे, मी सकाळीही बोललो तुम्हाला की रायडरची बाईक ओळखण्यासाठी फक्त एक हिंड असते, म्हणजे लगेच कळतं ते रायडर आहे करून. त्यासाठी ती बाईक पण तशी असते. तर आपण आपल्या ह्या बाईकला तसा बनवायचा आहे, पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं. कारण की भाई साहब,
बघा असं एक जॅकेट वगैरे घातलं मस्त किंवा हे असते गाडी टँक बॅग. बघा ही पण गाडी जी आहे ना समोर रायडरची एका, त्याच्या टाकीवरती टँक बॅग आहे, जॅकेट्स घातलेत हे असते. बाहेर एवढं ट्रॅफिक आहे पण मी आतून चाललोय. बघा बाहेर किती ट्रॅफिक आहे बघा, पण मी आतून चाललोय. ओ ओ भाई साहब चलो. क्रेटा वन ऑफ माय नॉट फेवरेट कार. माझी शॉर्ट मध्ये कार फेवरेट आहे बलेनो, आणि लॉंग मध्ये बघायला गेलं तर ऑडी. हो हो वॉटर फट लपडी झाली. क्या बात है, लपडी लपडा वा भाई हो लपडा. बाईक वाला कार वाल्याला बोलतो मा टिंबा टिंबा. आता तरी खड्डे विझवा सरकार. श्री स्वामी समर्थ. स्वामींची प्रचिती आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव पाठीशी आहे. प्रत्येक गाडीवरती एक स्टिकर दिसतोच दिवसात ना एकदा. थांबा काका, थांबा काका, जाऊन द्या मला. कारवाल्यांना वाटतं बाईकवाला म्हणजे कचराच. तुम्ही टोल भरत जातो, आम्ही बिन टोल देता शानने जातो. कारवाले मोठे का बाईकवाले हे ठरवा. साहेब गाडी लहान आहे आमची, पण आमची इमेज फार मोठी आहे. ओके रुको 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 रुको. अरे का करो रे बाबा काढ. बघा ते ह्याच्यामुळे किती ट्रॅफिक. हा बघा 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 चालवायची. बघा एवढा आम्ही तिथे होतो, तिथून असं आलो. हा रस्ता तर सरळ भांडूपला ना, पण ट्रॅफिक बघा हे रोजचं आहे. आणि कारण काहीच नाही, कारण हेच आहे मॅनेजमेंट नाही. कोणही कशीही गाडी येऊन वाकडे तिकडे टाकतात. चलो आपण लवकरच राईट करणार आहे कुठेतरी. कुठे करणार आहे ते लोकेशन मी सांगणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे जेणेकरून, आणि माझा इन्स्टा पेज सुद्धा फॉलो करावं लागेल. हा माझ्या इन्स्टा पेजवर तुम्हाला कळेलच मी कुठे राहतो, पण एक दिवस आधी. तर ते सुद्धा जाणून घ्या, कारण की ती जागा खूप सुंदर आहे, बघण्यासारखं भरपूर आहे, फिरण्यासारखे पॉइंट आहेत. म्हणजे शॉर्ट राईड मध्ये कुठे जायचं तर इथे, कुठे इथे, इथे म्हणजे कुठे ते व्हिडिओ बघितल्यावर कळेल तुम्हाला. OMG. कल से हम भी हमारा जैकेट पहनेंगे बरकूरदार. तुमचं प्रेम वाढून द्या मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला एक मराठी माणूस, एक मराठी पोरगा, जे काय तुमचा भाऊ मित्र हे व्हिडिओज बनवतोय, त्यासाठी मराठी पोरासाठी प्रेम द्या. आपल्या चॅनलचं नाव सोपं आहे, 43 रायडर पवन के, आणि आपल्या राईडचा स्लोगो आहे आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते जगायला नाही तर बघायलाच हवे. तो चलो हम चलते हैं घर की ओर, घर चले हम फिजा वतन साथियों, अब तुम्हारे हवाले ये ट्रैफिक साथियों.
मी ऍक्च्युली एक ना कॉल केला होता लडाख ट्रिपसाठी विचारायला, कुठला कॅम्पस होता काय माहित, पण मला त्याचा कॉल आला. त्यांनी मला सगळं बजेट सांगितला. तो मला बोलला सर 5,000 रुपये डिस्काउंट आहे. मी बोललो अच्छा अच्छा, हा बोलिये. तर त्यांनी मला बजेट किती सांगितलं होतं, 35,000. म्हणजे गाडी वगैरे सर्व त्यांचंच आहे, पण इथून मला जावं लागेल दिल्लीला. ठीक आहे. तर मी बोललो भाई आपका फोन नंबर मैं सेव्ह कर लेता हूँ, कारण की लडाख वगैरे आपला ड्रीम अजून ॲटलिस्ट 3 वर्षाने, कारण की पहिला आपल्या फिरायचा महाराष्ट्र. पहिले महाराष्ट्राचे दौरे करणार, मग बाकीचे. मामांनो थांबा केव्हाच, आमची फटफटी काढून दे. बघा बघा बघा, એટલે असं आहे. गुरुपौर्णिमा जवळ येत आहे. स्वामींना, माझ्या गुरूंना, तुम्ही तुमच्या गुरूंना, कारण खरंच सांगतो गुरु आयुष्यात पाहिजेच. प्रत्येक आपले गुरु आपले आई वडील आहेत, ज्यांनी आपल्याला एवढं मोठं केलं, शिक्षण दिलं, समज दिली. प्रथम गुरु आपले आई वडील. 24 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. कदाचित मला माहित नाही कधी आहे, बघा जरा कमेंट करून सांगा. गड्डी गड्डी चल्ली चल्ली पाजी. सुझुकी. भाई साहब ट्रॅफिकला काय बोलायचं यार. फायनली आपण एवढ्या पुढे आलोय ट्रॅफिक मधून. खरंच वाटतं, पण ट्रॅफिक मध्ये गाडी चालवणं म्हणजे जाम. राइट देखो, लेफ्ट देखो, सामने देखो, अरे किधर किधर देखो. बघा, घ्या घ्या, सही घ्या यांची साहेबांची. जाऊन द्या, पण घाई नका करू. 10 मिनिटं उशिरा घरी जाऊ चालेल. का हा ट्रॅफिक मला कारणच कळत नाही एवढा. फूलों में खुशबू है, इस दिल में
तू ही तू जन्म के साथी हम साथ साथ है. चलो चलो लेफ्ट चलो नानांनो. आयो रे आयो. अरे वा, समोर उघडा आहे का रस्ता? हा कसा आला? गाडी हे. ट्रॅफिक फ्री झालो, पण पुढे परत आहे ते आहेच. तर आता राईट साईडला भरपूर ट्रॅफिक आहे, म्हणून मी लेफ्टला गाडी टाकली. इथे सुद्धा आहे, पण थोडासाच आहे, पण आहे. तर ह्या वेळी यायचं 7च्या पुढे, म्हणजे मला वाटतं 5:30-6 नंतरच ट्रॅफिक चालू होत असेल ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला. त्यामुळे जर तुम्ही येत असाल तर सगळी गोष्ट टाइम बघून बघा. आता हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की मी सकाळी जातानाही तुम्हाला दाखवलं होतं ट्रॅफिक किती आहे, आणि आता येतानाही दाखवतोय. बस माझं इंटेन्शन एवढंच आहे, कोण जर घरातून निघत असेल एखाद्या कामासाठी तर वेळ बघून निघावे, कारण की खरंच ट्रॅफिक मध्ये यार खूप हॅट्रिक होतं गाडी चालवणं. पण आम्हाला रायडर्स लोकांना किंवा बाईक रायडर्सला आम्हाला ठेवावंच लागतं पेशन्स गाडीवर, कारण की आम्ही लॉंग रूटला जातो. गाडी म्हणजे आपली पॅशन, किती पण ट्रेस असून त्या कामाचं. पण एक बार मेरे, हिचं नाव ठेवलंय मी, माहितीये ना काय नाव ठेवलंय? सगुना. सगुना सगुना मी ठेवलंय. मी सांगतो तुम्हाला, माशुका ठेवलंय नाव सगुना. पहिलं नाव माशुका. नाही काय नाही, चिंदी नाही नाही. सबीना बिबीना नाही, माशुका. सगुना 18 वर्षाची झाली सगुना. माशुका बोललो, माशुका चांगलं वाटतंय. गाईस तुम्हीच कमेंट करा, सबीना ठेवलं पाहिजे का माशुका? सबीना नाहीच आहे, ते सगुना आहे. हा सगुना. तुम्ही बोला आता कमेंट मध्ये सांगा, सगुना चांगलं आहे का माशुका? सगुनाच चांगलं, कमेंट मध्येच सांगितलं सगुना. कधी? शुभेच्छा. अब्बी की अब्बी. गाईस तुम्ही कमेंट करा, सगुना चांगलं आहे का माशुका? जे जास्त वोट येतील ते नाव गाडीचं. तरी सगुना. सगुना बिगुना नाही, जे गाईस जे चूज करतील ते. त्यांनीच चूज केलंय सगुना. गाईस जे बोलतील ते. लाईट चालू आहे का? आहे. फोकस चालू आहे आपला ना, त्यामुळे थोडा उजेड बऱ्यापैकी पडतो. पण आपण फोकस हे लवकरच चेंज करूया गाडीचे, कारण की खराब झालेत. मला वाटतं 2 वर्ष तरी चालले बऱ्यापैकी, चांगलेच चालले. आणि मी कुर्ला CST ला घेतले होते, मे बी काहीतरी 1100 का 1200 ला, आणि फिटिंगचे म्हणजे 1500च्या आसपास मला खर्च आला होता. जर तुम्ही मुंबईत राहत असेल तर मी सजेस्ट करेल तिथूनच घ्या, कारण की तेच पुन्हा शॉपमध्ये यायचं आणि पुन्हा ते प्राइजेस. ठीक आहे, तुमचा चॉईस आहे शेवटी. आपण आता मी बघितलं तर चांगले सुद्धा आलेत, थोडे महाग आहेत, पण ते आणि प्लस वॉरंटी आहे मला वाटते. तर ते तुम्ही घेतलं तर बेटर पाहिजे जर तुम्ही लॉंग रूटला जात असेल. आता सध्या तरी मी जात नाही, पण हा मला बदलावं तर लागेलच, कारण की मला महाराष्ट्र दर्शन करायचंय. देखता भाई कैसा
कुठली येते कारवाले, यांच्या भरोशा राहू नका. पण गाडी जर पळवायची असेल तर कंट्रोल ठेवून पळवा, जिकडून कंट्रोल होईल. पण आतमध्ये जाऊन उभे राहाव्या, म्हणजे जेणेकरून गाडी काढायला इझी पडेल. बस. तर आता आपण आलो आहे ऐरोली, भांडूप पंपिंग ऐरोली ब्रिजच्या खाली. ऐरोली नवी मुंबईमध्ये आपले सहर्ष स्वागत होणार लवकर आहे. कारण की टोल नाका हे आमच्या इथे स्वामींचं मठ आहे, बघू शकतात. वाव. तर आता आपण ऐरोलीला पोहोचणार आहे. आता पण मुंबईत आहे, तर बघू शकतात खड्डे हे बघा. त्यामुळे गाडी जपून चालवा, जपून या नवी मुंबईत. ठक 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 ठक. हो हो, वॉटर फोकस कोण है भाई? इसको बोलते फोकस. काय फोकस है यार, बाप मजा आया. ह्याला बोलतात फोकस. बाईक है यार, क्या बात है, क्या फोकस है, क्लास. असे फोकस घ्यायचे आपल्याला. लवकरच घेऊ आपण. मनी भाई का प्रॉब्लम है बाबा, वो भी सॉल्व होएगा लवकरात लवकर. अपने सगुना भी सजेंगे ढपचुक ढुपचुक लाइट में. चलो चलो, हे दिसते समोरचं, हे आहे ऐरोली टोल नाका, टोल प्लाझा. तसं आपण ही लाईन क्रॉस करू. आपले नवी मुंबईमध्ये सहर्ष स्वागत आहे. चला मग, वेलकम टू ऐरोली, वेलकम टू नवी मुंबई. तो ढापचूक ढुपचूक मजा घ्या, तो गाडी जपून आणाय बघा. आहो, बघा साहेब, बघा आमच्या ऐरोलीची दशा. हे खड्डे विझवा. मित्रांनो, तर गाडी खूप समावून चालवा नाही मुंबईत. कारण की खरंच ह्या रोडला मला वाटतं पुढेपर्यंत तुम्ही तर बघतातच व्हिडिओ, मला सांगायची गरज नाहीये. बघा खड्डे. आता सही है.
एप्रिल झालं ना तसं. थोडा टाइम लागेल हा माउंट सेट करायला, सवय नाहीये, नवीन आहे म्हणून. एकदा एक्झॅक्टली सेटिंग खाली तर सेट होईल, त्यामुळे थोडा व्हिडिओ ऍडजस्ट करा. राईट लेफ्ट होतो ऍक्च्युली 360 आहे, पण मी घाबरतोय काय पडणार तर नाही, त्याचं फिक्सिंग केलंय चांगलं. तर गाईज आपण आता घरी आलो आहोत. खरंच खूप ट्रॅफिक होतं, तुम्ही हा व्हिडिओ बघू शकतात. सकाळी जाताना पण ट्रॅफिक, येतानाही ट्रॅफिक. कसं ऑफिसला जायचं असतं तर केसांचा अवतार माझा बापरे. तर आता मी आलोय घरी. मी ऑलमोस्ट ऑफिसमधून निघालो होतो 6:30ला समथिंग, आत्ताशी आलोय घरी. पण ठीक आहे, चालतं, कारण की आपण आपल्या गाडीवर होतो आणि आपल्या गाडीचं नाव काय ठेवलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. तर तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा. हा गाडीचं नावही दिसेल. सकाळी जाताना किती ट्रॅफिक होतं काय त्याचं जस्ट आपण एक ट्राय केला. पण एवढं पण आहे की आपण राईड्स चालू करतो आहेत, केलेच आहेत ऑलमोस्ट. आपण नवीन नवीन ठिकाणी व्हिजिट्स देणार आहे. आपण ज्या लोकेशनला जातो ते चॉईस तुमची असणार. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी कुठे जाऊ, आणि तुमचं नावही सांगा, जेणेकरून मी त्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेईल आणि त्या जागेचं लोकेशन तुम्हाला फक्त सर्वांना दाखवेल. आपण आताचं लोकेशन. तर आता आपण हेच सांगतो की व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन चॅनलला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्ह्यू वाढवा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि आपलं स्लोगन तर माहिती आहे, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते बघायलाच पाहिजे. तर चला भेटू आता आपण थोड्याच वेळात.